कोणीही कितीही विरोध केला तरी मी माझं बर्थडे गिफ्ट मिळवणारच. पण कसं? त्यासाठी मंजिरीला प्याद म्हणून वापरून सत्यजित बरोबर 2 दिवस कुठेतरी बाहेर जायला हवं. प्रिया या नाही, फायनली तुला तुझं बर्थडे गिफ्ट मिळणार आहे का नाही? कुठे जाणार आहात सेकंड हनीमून साठी? सेकंड हनीमून ना, इफ आय एम नॉट रॉंग. पहिल्यांदा आय गेस तुम्ही फार्म हाऊस वर गेला होतात नाही? नेत्रा, खरं सांगू, आज तू हे जे काही टोमणे मारतेस ना, त्याचं मला काहीही वाटत नाही. इनफॅक्ट मला मजा येते. अँड यू नो व्हॉट, माझी सगळी तयारी करून झाली आणि तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही. प्रिया डार्लिंग, किती दिवस अशा भिका मागून बर्थडे गिफ्ट मिळवणार आहेत ग? आयुष्यभर फक्त हनीमूनच करत राहायचंय का तुला? का सत्यजित दादांची बायको, माझी मोठी जाऊ असा मानही मिळवायचा आहे कधीतरी आयुष्यात? नेत्रा, तो मान माझ्याकडेच येणार आहे. डे 1 पासून मी हे ऐकतेय प्रिया. पण काय झालंय आतापर्यंत? तुला नक्की काय सांगायचंय ते सांग. There you are. Now you get my point. बोल आता. प्रिया, मागे एकदा आठवतं तुझं आणि सत्यजित दादांचा फोटो काढला होता मी? पण तो फोटो तूच मूर्खपणा करून डिलीट केलास ना? प्रिया, ते फक्त तुमच्या लव्ह स्टोरीचं पोस्टर होतं असं समज. आता पूर्ण फिल्म बनवली तर? मग व्हॉट्स इट? बनवायची तुमच्या सेकंड हनीमूनची फिल्म? अजिबात नाही. नेत्रा, तुला वेळ लागलाय का? हे असे भलते चलते विचार डोक्यात आणू नकोस ना. हे बघ प्रिया, ह्याच्यात भलतं सलतं काहीही नाहीये. अशी संधी परत मिळणार नाही, ही फुकट घालवू नकोस. तुला कळतंय का तू काय बोलतेयस? पूर्ण कळतंय. तूच मला सतत ऐकवत असतेस ना, गोव्याच्या रस्त्यावर लहानाची मोठी झालीस वगैरे वगैरे. मग आमच्या इथे या असल्या गोष्टी म्हणजे पाय हात का खेळ आहे प्रिया? पण मी इतक्या खालच्या पातळीवर नाही जाऊ शकत. आता पातळी सूड उगवताना काय मोजून मापून सूड उगवणार आहेस का तू? नेत्रा, तुला समजत नाहीये. तिथे सत्यजित बरोबर मी असणार आहे आणि मी हे शक्य नाहीये. तुला अक्कल नाहीये का? प्रिया प्रिया प्रिया, चिल. हे बघ, मी पण एक स्त्री आहे. मला कळतं. म्हणजे हे बघ, तुझ्या डिग्निटीला धक्का लागेल असं आपण काही करणार नाही. येतंय का लक्षात? फक्त मंजिरी वहिनींचा विश्वास बसण्या इतपत जरी मटेरियल मिळालं ना आपल्याला तरी खूप आहे. आपण आणि नंतर ते टेप जाळून टाकू, फेकून देऊ, काहीतरी करू ना त्याचं. हे बघ, कुणालाही काहीही कळणार नाही प्रिया. आणि ट्रस्ट मी बघते ना काय करायचं ते. हा, माझे रिसोर्सेस वापरून मी सगळं व्यवस्थित करीन. हे बघ, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघ, अशी संधी प्लीज हातातून घालवू नकोस. सारख्या सारख्या नाही मिळत अगं अशा संध्या. आणि आत्ता जरी संधी हातातून गेली ना तर आयुष्यभर फक्त हनीमूनच करत बसावं लागेल तुला. एंड रिमेंबर वन थिंग, कभी कभी कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है. मला माझं गिफ्ट कधी मिळणार आहे? तुम्ही नेमकं काय गिफ्ट देणार आहात प्रियाला? त्यांनी प्रॉमिस केलं ना बर्थडे गिफ्ट देण्याचं, मग ते नक्की देते. मला माहितीये तू तुझा शब्द कधी मोडत नाहीस. सत्यजित, मी काल मंजुषा वहिनींना SP साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि SP साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट ऐकून घेतलं. पण तिकडे तो दादा होळकर जामीन मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो आणि त्यात पुन्हा दादा होळकरनी त्याची केस दिली आहे त्या ऍडव्होकेट पटवर्धनांकडे, ज्यांनी आजपर्यंत एकही केस हरलेली नाही. सत्यजित, दादा होळकर जर जामिनावर बाहेर आला ना
तर मग आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना काय किंमत होणार आहे? शून्य किंमत आहे. त्यामुळे आता आपल्याला कुठल्याही सिच्युएशनसाठी प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सत्यजित, मी दादा होळकरच्या जामिनाबद्दल बोलतो आणि तुझं लक्षच नाही माझ्याकडे. प्रियंका अजून नाही ना मिळालंय जामीन. मग आता इथे बसून त्याच्यावर चर्चा करण्यात काही पॉइंट आहे का? जेव्हा मिळेल जामीन तेव्हा बघू. गायकवाड साहेब, तुम्ही असं का करताय? किती वेळा सांगितलं तुम्हाला? तुम्हाला कळत कसं नाहीये? मला यायला नाही जमणार. तुम्ही काय ते बघून घ्या. काकांना ती जागा बळकवायचीच आहे म्हटल्यावर आपण तरी काय करणार हो? हे बघा, मला असं वाटतंय माझ्या नशिबातच नाहीये ती जागा. मग उगाच त्याच्या मागे धावून काय उपयोग आहे? आणि तुम्ही सुद्धा फार वाईट वाटून घेऊ नका. ठीक आहे, मी ठेवते फोन. प्रिया, हा, काय सगळं? हे काही नाही अगं. प्रिया, कळलंय मला सगळं, पण हे येणार आहेत ना तुझ्यासोबत? मग जाऊ दे ना मंजिरी. उगाच माझ्यामुळे घरात इश्यू क्रिएट व्हायला नको आहे. प्रिया प्लीज, असं का बोलतेस तू? हे बघ, हे येतील तुझ्यासोबत आणि तुझ्या त्या काकाला बरोबर सरळ करतील आणि तुझा जो काही हक्क आहे ना तो तुला नक्की परत मिळेल. सत्यजित, फक्त तिथे येऊन उपयोग नाहीये मंजिरी. त्याला मनापासून तिथे यावंसं वाटायला हवं. तू त्याला सांगितलंस आणि तो आला आणि औ दे ना. तू का करतेस हे सगळं? आणि किती करणार आहेस माझ्यासाठी? कोणाकोणासमोर जाऊन किती वेळा माझी बाजू घेऊन बोलणार आहेस? जाऊ दे, जाऊ दे, विसरून जा हे सगळं. प्रिया प्लीज, तू असं का बोलतेस? मग काय करू मी? मंजिरी, तू सांगितलंस म्हणून सत्यजित माझ्या बरोबर यायला तयार झाला. पण मला नाही वाटत आमचं एकत्र जाणं मावशीला मान्य आहे. तशी कचऱ्या इतकी सुद्धा किंमत नाही मला या घरात. आणि हे सगळं मान्य करण्याखेरीज माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही. प्रिया, हे बघ, असा विचार पुन्हा कधीच करायचा नाही. आणि तू चल बरं, आपण दोघी मिळून आईशी बोलूया. चल. नाही, नको मंजिरी, तू पण नको जाऊस. उगाच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद झाले तर मला तसं नाही चालणार. अगं नाही, मी नाही येत, तूच जा. ठीक आहे, मी बोलते आईशी. आलेच. गेल्या 4 दिवसामध्ये घरामध्ये इतकं काही घडलं, निवांतपणे बसून बोलायला वेळ सुद्धा झाला नाही त्यावर. वहिनी, पण हे लय बेस्ट झालं बघ. सत्यजितनं पुन्हा एकदा त्याच्या शत्रूला धूळ चारली बघ. त्याच्या डोक्यावरचं टेन्शनही कमी झालंय. आता तोही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागेल. आई, अगं ये ना, विचारतेस काय? आई, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. आई, मला वाटतं प्रियाला आपण थोडं समजून घ्यायला हवं. तिच्याकडे तिच्या आई वडिलांची आठवण म्हणून गावाकडचं घर आहे फक्त, आणि आता तर ते सुद्धा तिच्या हातून जाण्याच्या मार्गावर आहे. मला काय वाटतं, जर यांनी या प्रकरणात लक्ष घातलं तर मला पूर्ण विश्वास आहे की तिच्या हातून ते घर कोणीच नाही हिसकावून घेणार. मंजिरी, तुला नेमकं काय म्हणायचं? म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही यांना प्रियाबरोबर जाण्याची परवानगी दिली तर. कसं आहे ना मंजिरी, तुम्ही आता काही लहान मुलं नाही आहात. तेव्हा आपला आपण विचार करून काय तो योग्य निर्णय तुम्ही घ्या. यापेक्षा मी दुसरं काय सांगणार आहे. ठीक आहे, मी बोलते यांच्याशी आणि प्रियाशी सुद्धा. येते.
या मुलीचं काय ते कळतच नाही मला. हा तर यात न कळण्यासारखं काय आहे? असं नाही म्हणचं, पण आपला नवरा दुसऱ्या मुलीबरोबर गावाला जातोय म्हटल्यावर एखाद्या बायकोने असं आकांडतांडव केलं असतं. पण हिचं उलटच आहे. ती प्रोत्साहनच देते त्यांना. तिची खरी ओळख नेमकी काय, तिचा खरा चेहरा आपल्याला कधी कळणार आहे कोणाच ठाऊक. वहिनी, आता तू बी ना नको त्या ईशावर विचार करतेस बघ. तिच्या या अशा वागण्याचा अर्थच लागत नाही मला. खर तर ती माझ्याकडे तक्रार घेऊनच यायला हवी होती. कसं असतं ना वहिनी, ज्याच्या हाताला चिखल लागलेला असतोय ना, तो दुसऱ्याच्या अंगावरचा चिखल बघून कधी बी हसत नाही. आणि ही बया लय शाणी आहे. अगं कधी कसा डाव टाकेल हे आपल्याला सहजासहजी कळणार नाही. पिया, कसं असतं ना एखाद्याचं नशीब, नशीबच वाईट आहे म्हणल्यावर कितीही प्रयत्न केले ना तरी काही होत नाही बघ. काय काय बोलतेस तू? आज अचानक हे सगळं काय सुचतंय तुला नेत्रा? का सुचतंय म्हणजे काय? अगं आता आपल्या मंजुषाताईंचंच बघ ना, दादा होळकर सारख्या माणसाशी लग्न झालं ग त्यांचं. नशीबच फुटकं. काय होणार? मला तर इतकी काळजी वाटते ना. हो ना नेत्रा, मला विचार करून इतकं अस्वस्थ होत आहे ना, खरंच कळत नाहीये ग. खरंय ग, रोज रोज असे जळते निखारे घेऊन दिवस काढायचे म्हणजे अवघड आहे अगदी. अगं पण परिस्थिती अशी असेल तर आपण तरी. हो ना, सत्यजित दादांनी आता त्यांना मदत करायचं मनावर घेतलं. काय होणार आहे कुणास ठाऊक. तुला माहिती नेत्रा, मला एवढी भीती वाटते ना, सत्यजितची पण काळजी वाटते आणि त्याच्याबरोबर आपलं काही. हो ना, म्हणजे अगं मी ओळखते ना त्या दादा होळकरला. माणूस नाही सैतान येतो. आणि जेलमध्ये जरी गेला असेल ना आता, तरी तो जेलमधनं सुद्धा सगळं कंट्रोल करू शकतो. माहितीये तुला? अगं प्रिया, मी ओळखते ना त्या दादा होळकरला. अगं एक नंबरचा नीच माणूस येतो. आज भले त्याला अरेस्ट झाली असेल, पण तो जेलमधनही सगळं कंट्रोल करू शकतो. माहितीये तुला? आधीच त्याची आपल्या घरावर वाईट नजर. त्यात आता सत्यजित दादांनी यांना आपल्या घरात आश्रय दिलाय म्हटल्यावर त्या दादा होळकरला कळलं ना तर काय होईल कुणास ठाऊक. हो ना नेत्रा, आणि तुला माहितीये का, मी तर ऐकलंय की दादा होळकर जामिनासाठी कसून प्रयत्न करतोय. आणि त्याला जर जामीन मिळालं आणि तो सुटला तर. अरे बापरे प्रिया, अगं जरा तरी शुभ बोल ग. बापरे, अगं तो सैतान आहे, सैतान. माणूस नाहीच आहे तो. आपल्याला जगाच्या कुठल्या कोपऱ्यात नेऊन गाडेल ना काही सांगता येत नाही. दादांनी ना हे नसतं संकट ओढवून घेतलंय. बापरे, मला ना प्रिया कसं तरीच व्हायला लागलंय का या विचाराने सुद्धा. बीपी शूट झालाय बहुधा माझा. अगं नेत्रा, हे बघ, तू शांत हो. तुला काय होत आहे? मी पाणी देऊ का? हे बघ, टेन्शन घेऊ नको, शांत हो. काहीही होणार नाही. तुळशी माय,
तुझी किरपा या घरावर आणि माझ्या लेकरांवर कायम ठेव ग बाई. पोरी, घरासमोर तुळस असणं म्हणजे घरात लक्ष्मी नांदत असते. नाही तर आजकालची घर तुळशीचा पत्त्याच नसतोय बघ. म्हणून तरी एकाचं तोंड या बाजूला तर दुसऱ्याचं तोंड त्या बाजूला असते. तुळस असणं म्हणजे घरात समाधान असणं, शांती असणं. पोरी, अशीच कायम हसत राहा बघ. छान दिसतेस. म्या काय आज हाय उद्या नाही, पण तू अशी हसत असलीस ना की लई बरं वाटते. आजी, तुम्ही का असं बोलताय? हे बघा, तुम्ही आम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही मला माहितीये. अगं पोरी, म्या काय निर्वाणीचं बोलत नाही हाय. अगं खुळे, माझ्या स्वामींचा आदेश आला की मला जाया पाहिजे माझ्या कामासाठी, म्हणून म्हणलं म्या. पण म्या सांगू तुला, तू या म्हातारीला कधी बी हाक मार. ही म्हातारी असेल तशी निघून येईल बघ. काय काळजी करू नका. माझी गुणाची लेखत लई छान दिसते. कुठे गेलात तुम्ही आजी? या ना लवकर. तुमची खूप आठवण येते. अहो ताईसाहेब, मला काही कळलं असं झालंय बघा. अगं काय झालंय? तू थोडी शांत हो आधी. शांतपणे सांग, काय झालंय? अहो त्या मंजुषा ताई. काय? अगं काय झालं त्यांचं सांग ना. मी अहो, त्या कुठेच नाहीयेत. काय? अगं अशा कशा कुठेच नाहीयेत? तू नीट बघितलंस ना? अहो मी समधीकडे बघितलं त्यासनी. मी त्यांना चहा बी दिला, त्याच्यानंतर मी बघितलं नाही. अहो मला वाटलं असतील तर तुमच्या रूम मध्ये. अगं असं कसं? आम्ही दोघेही रूम मध्येच होतो ना. मंजिरी, काय झालं? तुम्ही इथे अशा का उभ्या? आई आहोत, त्या मंजुषा ताई नाहीयेत रूम मध्ये. अगं मीरा, तू घरभर नीट बघितलंयस का? प्रियाच्या रूम मध्ये असेल, नाही तर गार्डन मध्ये बसले असतील ती आणि वंच. झालंय आईसाहेब, अख्खं घर गार्डन समधीकडे शोधून झालंय, कुठं बी नाही गावल्या त्या. मला वाटतं आपण सत्यजितला फोन करूया. आई मला खूप काळजी वाटायला लागली हो. खरं तर आज खऱ्या अर्थाने त्यांच्यावरचं संकट टळलं होतं. आणि हो मंजिरी, आता तू टेन्शन घेऊ नकोस, मी बोलते सत्यजितशी. मावशी, मी आता टीव्हीवर पाहिलं, दादा होळकरला जामीन मिळालाय. राजाचा पराभव व्हायला लागला की सगळे सेवक निघून जातात संख्ये. तुम्ही नाही ना निघून जाणार? नाही साहेब. कारण जेलमध्ये घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब करायचा आहे. दादा होळकर सिकंदर आहे, एकटा लढणार, एकटा. मी आहे ना साहेब, आपला सेवक. आमच्या मिसेस कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? मला नाही ना माहिती साहेब. माहिती असतं तर तुमच्या समोर हजर केलं असतं. पण मला माहिती आहे ना आमच्या मिसेस कुठे आहेत ते. तेव्हा मी आता त्वरित ताबडतोब सन्माननीय परम मित्र आमचे सत्यजित मुधोळकर आणि विहंग भोसलेला भेटायला जाणार. पटकन बघून ये. आई मी काय म्हणते, असा विचार करून फक्त काहीच होणार नाहीये. दुसरं काय करायचं मंजिरी? घरभर शोधून बघितलं, ती मुलगी कुठेही नाहीये. काहीच कळत नाहीये. म्हणजे ती घर सोडून का गेली, कुठे गेली, काय माहिती? आपल्याला. शिवाय परिस्थिती अशी आहे की तिच्या जीवावर बेतू शकतं.
हे सगळं ऐकल्यानंतर सत्यजितची काय अवस्था होईल ह्याची मला जास्त काळजी. त्यांनी तिला या घरामध्ये आश्रय दिला होता आणि आपण ज्या व्यक्तीला आश्रय देतो तिच्या बाबतीत हे असं. आई आई तुम्ही शांत व्हा बघू. मी काय म्हणते त्या फार लांब गेल्या नसतील. आपण जाऊन त्यांना शोधायला हवं आधी. काय वाटतंय? गौरांग, तू आणि प्रिया जा, लगेच जा. नाही नको. म्हणजे माफ करा पण मला असं वाटत होतं की प्रियाऐवजी मी गेले असते तर. प्रिया गेल्यानं असं काय पाप होणार म्हणते मी. वंस, मंजिरी, तुला नेमकं काय म्हणायचंय? आई मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. त्यांनी जर घरी यायला नकारच दिला तर त्यांना मी समजावून सांगून घरी घेऊन येऊ शकते ना. म्हणून बाकी काही नाही. नाही, तुझं बरोबर आहे, मला पटतंय ते, पण तुझ्या तब्येतीचं काय? हे बघ, तुला विनाकारण दगदग आणि धावपळ होईल. आई आता यात काळजी करण्यासारखं काय आहे? गाडीत जायचंय आणि गाडीत यायचंय मला. म्हणजे आई प्लीज जाऊ द्या मला. काळजी घे. वहिनी, मी पण येते तुमच्या बरोबर. चला भाऊजी.